वरती रात्रीच्या सुमारास काही लोकांना पैसे वाटताना रंगेहात पकडलं। तात्काळ पोलिसांना फोन करून बोलवण्यात आलं। घटनास्थळी पोलिसांनी पैसे जप्त करून एका इसमाला ताब्यातही घेतलं। मीरा भाईंदरमधील पेणकरपाडा परिसरात शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रे यांच्याशी संबंधित प्रकरणात पैसे वाटप केल्याचा आरोप समोर आलाय। रिया म्हात्रे यांच्या नावाने एका महिलेकडून लिफाफ्यांद्वारे पैसे दिले जात होते। पनवेल महानगरपालिका प्रभाग 17 मध्ये भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडले गेले। मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहात पकडले। तर ही 3 दृश्य आहेत। वसई, मीरा भाईंदर, पनवेल मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। काही कार्यकर्त्यांना रंगेहात पकडण्यात आले। पैशांची पाकिटे, लिफाफे हस्तगत करण्यात आलेले आहेत। तर महिला ज्या काही पैसे वाटप करत होत्या त्यांना देखील पकडण्यात आलेला आहे। त्यामुळे काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर ही वेगळीच रणधुमाळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळाली। आणि एक महत्त्वाची अपडेट, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहेत असा एक नारा दिला जातोय। मतदानाआधी संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने एक है तो सेफ हैचा नारा दिला गेलेला होता आणि त्याचीच पुढची आवृत्ती म्हणजे संजय राऊत यांचं हे ट्विट आहे। एक है तो सेफ है असा नारा पुन्हा एकदा दिला जात असताना ठाकरेच बेस्ट आहेत असं संजय राऊत म्हणालेले आहेत। नागपूरच्या प्रभाग 14 मधील गिट्टी खदान परिसरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये काँग्रेसने केला धोका। लाडकी